टाक सगळं. प्रॉपर्टी, पैसा, बिझनेस, घर सगळं याच्या नावावर करून टाक. लॉयरला तू फोन करणार आहेस की मी फोन करू? तू करून घे. त्याला म्हणाव तू पेपर्स तयार ठेव, युवराज कुठल्याही पेपरवर साईन करायला तयार आहे. बस बस. अरे काय नाटकं करतेस? अरे असं नाहीये. फक्त काय आम्हाला ऐक ना, मला 2-3 वाट्या लागतील आणि युवराज, आपल्याला चादर वगैरे काय घे. करतोय? नाही अगं आम्ही रस्त्यावर झोपणार ना, आम्हाला चादर वगैरे नको का? आणि वाट्या भीक मागायला घरात इकडे माझ्या हक्कासाठी भीक मागण्यापेक्षा बाहेर जाऊन रस्त्यावर भीक मागतो ना, ते सोपं आहे. काय बोलतोस, तुला कळतंय का? प्लीज तमाशा करू नकोस. मी तमाशा करतोय. मग एवढे दिवस तू जे करतेस त्याला काय म्हणायचं? आणि काय टाइमपास लावला आपण? बघ तू ऍट द एंड काय करणार आहे? सगळं यांच्याच नावावर करणार ना, या तारिणी आणि केदारच्या नावावर करणार आहेस. मग आत्ताच करणार. असंही या घरात आम्हाला काही किंमत नाही, त्यापेक्षा आम्ही जातो आता घरातून बाहेर. युवराज, लाज शिल्लक असेल तर चला. युवराज थांब. अरे असं काही नाहीये. अजून किती वेळ थांबायचंय? सांग ना. त्या आयुष्यभर वाट बघायला लावणारच आम्हाला तू, आणि मग हे सगळं आयतं आमच्याकडून ओरबाडून घेऊन या 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 केदारला देणार आहेस तू? काय करणार आहेस वेगळं? मला हे कळत नाहीये, असं काय आहे ह्याच्यात जे माझ्या युवराज मध्ये नाहीये? डेडिकेशन, एफर्ट्स आणि पडलेलं काम करायची तयारी जी केदार मध्ये आहे, युवराज मध्ये आहे का? तुम्ही सांगा मला. अरे काय खायची गोष्ट आहे का? केडी सरांच्या तोंडून नाव काढून घेणं रे टेक्नो. मग तेही 24 तासात. हो, पण हे चॅलेंज रेवाने घेतलंय, त्यामुळे ती पूर्ण करणार म्हणजे करणारच. ओ दीदी या जमिनीवर या. अशी देईन नाही. आकाश पाताळ एक केलं ना तरी तिला काही कळणार नाही. गाईस, ती रेवाताई ना एकदम डेंजर आहे. तिने आपल्या सगळ्यांची कुंडली काढली होती, माझी सिक्युरिटी सिस्टीम ब्रीच केली होती. ती काहीही करू शकते. अरे हो टेक्नो, सिस्टीम हॅक करणं वेगळं आणि मन हॅक करणं वेगळं असतं. अरे ही सगळी माहिती केडी सरांच्या आतल्या सिस्टीम मध्ये, दुसरीकडे कुठेच नाही. करेक्ट. रेवा हे चॅलेंज कधीच जिंकणार नाही. हा, कत्री, रेवाचे चॅलेंज जिंकणार. तुम्ही काहीही म्हणा. रेवाताई, एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मिळाली होती. युवराज उद्या रात्री 8 वाजता राजू बार मध्ये जाणार आहे. कशावरून? कतरी, मी रुटीन काढले त्याचं. ठरलेलं टेबल, ठरलेलं ड्रिंक आणि ठरलेली अय्याशी रोजचं आहे. म्हणजे उद्या युवराज आणि माझी भेट नक्की होणार. काकू, एक कंपनी लीडरच लीड करू शकतो आणि त्या सगळ्या क्वालिटीज केदारमध्ये. मला मान्य आहे की केदारने अलीकडेच कंपनी जॉईन केली आहे, पण त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्याचं क्रेडिट त्याला मिळायला नको का? प्लीज समजव अगं त्याला. हे बघ, हे सगळं त्याचं क्रेडिट आहे. हे सगळं त्यांनी कमवलं, त्याचा सक्सेस आहे आणि तो नाही का म्हणतोय? तो युवराजमुळे नाही म्हणत असेल तर त्याला समजवायला हवं. म्हणजे मला माहिती आहे या सगळ्यामध्ये मला बोलायचा काहीही अधिकार नाही, पण तुम्ही केदारला थोडा वेळ तरी द्या. आणि खरं सांगू का, तो जे काही म्हणतोय ते मला पटतंय. पटतंय म्हणजे केदारला हे सगळं खरंच करायची इच्छा आहे की नाही हेच आपल्याला माहित नाहीये ना. करायचं का नाहीये म्हणजे? एक मिनिट. म्हणजे त्याला MNN मध्ये काम करायला आवडत नाहीये का? त्याला दुसरी कुठली आवड आहे का? त्याला कामात मजा येत नसेल तर त्याला माझ्याशी बोलू दे, किंवा दुसरं काही त्याला करायचं असेल तर आपण बोलूया त्याच्याशी. नाही ताई, असं काही नाहीये. मग पण म्हणजे मला असं वाटतंय की तो आत्ता चाच पडतोय. तो सगळ्याच गोष्टी ट्राय आउट करून बघतोय की त्याचं खरंच MNN मध्ये मन रमतंय का, त्याला काम करायला मजा येते का, त्याला खरंच ते काम करायची इच्छा आहे का, त्याला ती जबाबदारी सांभाळायची आहे का, हे सगळंच तो आत्ता शोधायचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यासाठी आपण त्याला थोडा वेळ द्यायला हवा ना. हे बघ तारिणी, तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, पण हे विसरून चालणार नाही ना की MNN ही त्याची जबाबदारी आहे. नाही म्हणजे मी त्याला कुठलाही डिसिजन घेण्यासाठी फोर्स करणार नाहीये, पण हे सगळं त्याचं आहे अगं. आणि हे सगळं त्यांनी कमवलंय आणि ही पोझिशन तो डिझर्व करतो. आणि ही पोझिशन कोण? तुझी ती. कोण बोलतोय? कोण हवंय? तू. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तुमचं तरी कळतंय का? अगदी व्यवस्थित. हे बघा, चेष्टा करू नका. नीट बोलायचं असेल तर बोला, नाहीतर फोन ठेवा. नाही ठेवू नकोस. अरे केदार, मी बोलतेय.
तू माझा आवाज ओळखला नाहीस? नाही ओळखला मी. ती कोण हेच माहिती नाही तर तिच्या आवाजात कसं बोलू? अहो, केदार, माझा ना थोडासा घसा बसलाय, पण मला वाटलं होतं की तू माझा आवाज कसाही कुठूनही ओळखशील. अहो, मी तुमचा आवाज असा कसा ओळखेन? तुम्ही कोण आहात माझ्या? मैत्रीण का? मैत्रिणीपेक्षा जास्ती फिलिंग्स आहेत तुला माझ्यासाठी? म्हणजे प्रेम वगैरे प्रेम? नाही आहे? सांग ना मग, तुझ्या मनात काय आहे माझ्यासाठी? अरे मी केव्हाची वाट बघते तुझ्या तोंडून ते 3 शब्द ऐकण्यासाठी. एक सेकंड होल्ड करा. तुम्ही कोण बोलताय? असं किती मुलींवर प्रेम करतोस रे तू? मी खरंच नाही ओळखलंस तू मला? ठाण्यातली ती मी आता तरी आठवलं? नाही. रे यार, आता कशी आठवण करून द्यायला? केदार, अरे मी तीच आहे जिच्यासाठी तू एवढ्या छान कविता करतो. आठवलं का रे? ती माझ्या समोर उभी आहे. मग ही कोण आहे? रॉंग नंबर. आणि पुन्हा मला फोन करू नका. काय रे, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर. मी जिच्यासाठी कविता लिहितो, जिच्यावर प्रेम करतो, ती कोणी विचारत होती. अरे मग तीच असेल ना. बाय द वे, नाव काय आहे तिचं? ती नव्हती. कशावर? तिचा आवाज मी झोपेतही ओळखू शकतो. हो?